धैर्य ज्याच्या श्वासात होतं, स्वराज्य ज्याच्या स्वप्नात होतं, तो सिंहासनावर नव्हे जनतेच्या हृदयात राज्य करत होता. तलवारीची चमक नव्हे फक्त, तर सोन्याची ज्योत होती. शिवराय म्हणजे नाव नव्हे, तर फक्त जिवंत प्रेरणा होती. गड किल्ल्यांच्या साक्षीने उभा शौर्याचा तो इतिहास आहे. गड किल्ल्यांच्या साक्षीने उभा शौर्याचा तो इतिहास आहे. शिवरायांचं नाव घेतलं की छाती अभिमानाने खास आहे. शिवरायांचं नाव घेतलं की छाती अभिमानाने खास आहे. जय शिवराय मित्रांनो, कोकणातल्या आणखीन एका नव्या पेजमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आमच्या कडवई गावाच्या शेजारी एका डोंगर माथ्यावर वसलेला किल्ला तो म्हणजे भवानीगड. मित्र हो, ह्याच व्हिडिओतून प्राचीन काळातील इतिहास या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला मंडळी, झटपट व्हिडिओला सुरुवात करूया. जय शिवराय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एक आटोपशीर बांधणीचा सुंदर गड उभा आहे. तो म्हणजे भवानीगड. गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा हा किल्ला एका छोट्या डोंगर माथ्यावर उभा असून त्या गडाचा परिसर फक्त 2 एकराचा सामावलेला आहे. फायनली गडाच्या पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला इथे सर्वप्रथम नजरेस पडतं ते म्हणजे इथे असलेल्या पाण्याच्या टाक्या. इथे अक्षरशः वर्षानुवर्ष इथे पाणी साचून असतं. येथे असणाऱ्या टाक्यांना साखर टाके, राजमूल टाके व पाळणा टाके अशी नावे आहेत. हे आहे भवानीगडाचे मुख्य प्रवेशद्वार आणि येथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भवानीगडाच्या चारही बाजूंनी तटबंदी व 4 बुरुज बांधण्यात आले असून याचा तट मात्र फक्त दगड एकमेकांवर रचून करण्यात आलेला आहे. किल्ल्यांच्या बांधकामात खडक महत्त्वाचे होते. महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी अग्निमय खडक आणि बेसाल्टचा वापर करण्यात आला, कारण ते मजबूत आणि टिकाऊ होते. दगड एकत्र ठेवण्यासाठी आणि बांधकाम मजबूत करण्यासाठी चुनखडीचा वापर करण्यात आला. मंदिरात पितांबरी बाबा यांची समाधी आणि त्यासमोरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा आपल्या नजरेस पडतो. वाघावर स्वार झालेल्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपण मार्गस्थ व्हायचे ते म्हणजे गडावरती असणाऱ्या एकमेव तोफेला पाहण्यासाठी. इथे आपल्याला झिजलेल्या अवस्थेतील एका नंदीची मूर्ती देखील पाहायला मिळते. याच नंदीच्या शेजारी आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या देखील आढळतात. इथे डोंगराच्या उंचावरील भागात किंवा खडकात खोलवर खोदल्याने टाक्यांमध्ये बाष्पीभवनाचा वेग तुलनेने कमी असतो, ज्यामुळे पाणी जास्त काळ टिकून राहते. आता थोडं या गड किल्ल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलं तर इथे किल्ला डोंगर भागावर असल्याने इथे अक्षरशः मनाला शांती आणि मन प्रसन्न, त्याचबरोबर इथे वातावरण थंड असल्याने मन अगदी रमून जातं. या गड किल्ल्याची विशेष वैशिष्ट्य म्हणजे या गडावर जाण्यासाठी येथे असणारा रस्ता किंवा पायवाटा वळणावळणाच्या का असाव्यात असा डोळ्यांसमोर प्रश्न निर्माण होतो. कारण गडावर जाण्यासाठी लोकांना थकवा किंवा गड चढण्यास सोपं जाईल म्हणून शिवकालीन लोकांनी
अशा सर्व गोष्टींचा विचार किंवा अभ्यास करून या सर्व गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत. थोडे आता इतिहासात डोकावून पाहूया. इसवी सन 1661 शिवरायांनी या गडावरची दुरुस्ती करून भवानीचे मंदिर बांधले असे मानले जाते. निजामशाहीत गेल्यावर शिरटाणातून वतहीन झालेले शिर्के आणि दाभोळ शिवरायांनी घेतल्यावर शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे राजांच्या आश्रयात गेलेले शिर्के या गडाच्या पायथ्याशी येऊन वास्तव्यात राहिले. पुढे हीच शिर्केवाडी म्हणून नावारूपास आली. तर मंडळी फायनली हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी तुर्त ज्या व्हिडिओची रजा घेऊया जेव्हा कोकण अपलोड असे. जय शिवराय, जय शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, काळजी घ्या.